आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या खुले नाट्यगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। ज्या खुले नाट्यगृहाच्या माध्यमातून असंख्य कलाकार घडले, त्याचप्रमाणे या तनपुरे कारखान्याचे जे कामगार आहेत त्यांचे मनोरंजन ज्या खुले नाट्यगृहाच्या माध्यमातून व्हायचं, ते खुले नाट्यगृह आज मितीला पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे। एकेकाळी तनपुरे कारखान्याचा जो नवरात्र उत्सव, गणेश उत्सव जर आपण जुन्या काळी जर अनुभवला, तर या खुले नाट्यगृह परिसरातील राज्यातील नामवंत कलाकारांची नाटके, कलाविष्कार पाहावयास मिळाला होता। तनपुरे कारखान्याच्या असंख्य कामगारांची मुलं या कलाक्षेत्रात घडली, परंतु आज त्या खुले नाट्यगृहाची पूर्णपणे विदारक परिस्थिती झालेली आहे। आपण आजच्या या माध्यमातून आपण बघणार आहोत की राहुरी कारखान्याचे तथा तनपुरे कारखान्याचे खुले नाट्यगृहाची दुरावस्था। चला तर मग आपण बघूया की एकेकाळी तनपुरे कारखान्याचे जे खुले नाट्यगृह होतं की या ठिकाणी असंख्य मुंबई, पुणे या ठिकाणी नामवंत कलाकार या ठिकाणी हजेरी लावत होते। गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल, या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी या कार्यक्रमासाठी बघवायला मिळत होती। साधारणतः या कारखान्याच्या जे खुले नाट्यगृह तथा कला दालन आहे, साधारणतः याची 1983 साली उद्घाटन झालं होतं। आमदार गोविंदरावजी अधिक बाळासाहेब विखे पाटील त्याचप्रमाणे यांच्या उपस्थितीत, तसेच कारभारी पाटील जे कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि सर्जेराव घाडे पाटील जे चेअरमन होते, यांच्या काळात हे खुले नाट्यगृह सुरू करण्यात आलं होतं की कामगारांच्या कुटुंबाचं मनोरंजन व्हावं, त्याचप्रमाणे असंख्य कलाकार घडावे या हेतूने हे खुले नाट्यगृह सुरू करण्यात आलं होतं। जी जुनी जाणती मंडळ आहे त्यांना नक्कीच आठवेल की या ठिकाणी विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत होते, विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हायचे, जी नामवंत कलाकार आहेत त्या ठिकाणी हजेरी लावायची। परंतु आजची ही परिस्थिती आपण बघत आहोत की हेच खुले नाट्यगृहाचे हे स्टेज आहे, या ठिकाणी पूर्णपणे जी दुरावस्था आपण बघत आहोत। या ठिकाणच्या ज्या फळ्या आहेत त्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत। अत्यंत वाईट परिस्थिती आहे की ज्या मातीनं, ज्या व्यासपीठानं असंख्य कलाकार घडवले, आपण जर बघितलं तर शुभम करती नाट्य थिएटर्स, त्याचप्रमाणे नटेश्वर कला क्रीडा मंडळ असे जे मंडळ होती त्याची कलाकार याच ठिकाणाहून घडलेले होते। मात्र आज बघू शकतो पूर्णपणे या ठिकाणी नुकसान या खुले नाट्यगृहाचं झालेलं आहे। खऱ्या अर्थानं राज्यातील जी नामवंत कलाकार असतील, त्यामध्ये रवी पटवर्धन असतील, रमेश भाटकर असतील, असंख्य कलाकार या ठिकाणी हजेरी लावायचे, हे पूर्णपणे या ठिकाणी सराव करायचे, परंतु आज अत्यंत वाईट परिस्थिती या खुले नाट्यगृहाची झालेली आहे। स्थानिक कलाकारांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उदात्त धोरणाने तनपुरे कारखान्याने या खुले नाट्यगृहाची उभारणी केली होती। आपण जर बघितलं तर नटेश्वर कला क्रीडा मंडळाने राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता की नाट्य स्पर्धेमध्ये, आणि तनपुरे कारखान्याची जे सुरक्षा विभाग आहे त्यांचा सरगम ऑर्केस्ट्रा, त्याचप्रमाणे कारखान्याचा वाद्यवृंद बँड तो महाराष्ट्रभर त्याचा नावलौकिक होता। याच ठिकाणी आपण बघत होतो की हे कलाकार या ठिकाणी सराव करायचे, नाटकाची प्रॅक्टिस असेल किंवा ऑर्केस्ट्राचा जी सराव असेल तो या ठिकाणी व्हायचा। या ठिकाणी बघितलं आपण पूर्णपणे सेटअप हा मोडकळीस आलेला आहे, तुटलेला आहे। जी नाटकाचे प्रॅक्टिस करण्याचा सेटअप असतो तो पूर्णपणे तुटला झाला। या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी तनपुरे कारखान्याची जी कर्मचारी आहे, कलाकार आहेत, ते या ठिकाणी सराव करायचे। जुनी जे मंडळ आहे त्यांना निश्चित आठवण असेल की ऑर्केस्ट्राचं ज्यावेळेस गणपतीत सादरीकरण असायचं त्यावेळेस या ठिकाणी ऑर्केस्ट्राची प्रॅक्टिस व्हायची। त्याचप्रमाणे चेंजिंग रूम, जे नाट्यकलावंत महाराष्ट्रभरातून यायचे त्यांचे चेंजिंग रूमची व्यवस्था या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून केली जायची। अशीच परिस्थिती, अत्यंत घाणीचं साम्राज्य आहे या ठिकाणी, जुगारी, त्याचप्रमाणे घाणीचे साम्राज्य बघू शकतो। या ठिकाणी ही रूम आहेत, त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत विदारक परिस्थिती आहे की ज्या तनपुरे कारखान्याच्या माध्यमातून असंख्य कलाकार घडले होते, परंतु आज त्या ठिकाणी पूर्णतः दुर्दशा आपण बघत आहोत की महाराष्ट्रभर तनपुरे कारखान्याचा सरगम ऑर्केस्ट्रा असेल, नाट्यकलावंत असेल, त्याचप्रमाणे कारखान्याचा जो बँड पथक होता त्यांचा नावलौकिक होता, परंतु हाच पूर्णपणे आज नामशेष झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। खुले नाट्यगृहाबरोबरच ज्या तनपुरे कारखान्याचे सभासद असतील, कामगार असतील, त्यांच्या जे घरात शुभ कार्य असेल, शुभविवाह असेल, साखरपुडा असेल, यासाठी तनपुरे कारखान्याने अद्यावत मंगल कार्याची सुद्धा स्थापना त्या ठिकाणी केली होती, मात्र ती सुद्धा आज पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो हे कारखान्याचं मंगल कार्यालय आहे, याचा पुन्हा बंद असून या ठिकाणी
असंख्य घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. कुठलीही सुविधा या ठिकाणी राहिलेली नाही. जे जुने सभासद असतील, कामगार असतील, त्यांच्या कुटुंबातील जे मुलींचा शुभविवाह आहे तो या ठिकाणी संपन्न व्हायचा, परंतु आज त्या ठिकाणी कुठल्याच सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. या ठिकाणच्या काचा पूर्णपणे तुटलेल्या आहे. घाणीचे साम्राज्य आहे की हजारो सभासद कामगारांना बहुउपयोगी म्हणून हे मंगल कार्यालय होतं, मात्र ते पण बंद झालेलं आहे. विदारक परिस्थिती तनपुरे कारखान्याशी संलग्न असलेल्या संस्थांची आहे. त्याचप्रमाणे ज्या वास्तू जुने जे राजकारणी मंडळी असतील, तनपुरे कारखान्याचे आजी माजी पदाधिकारी असतील, त्यांनी मोठा उदात्त हेतू ठेवून खुले नाट्यगृह असेल, मंगल कार्यालय असेल, अशा आमच्या सभासद कामगारांना या माफक दरात सुविधा मिळाल्या पाहिजे या हेतूने ही उभारणी केली होती. मात्र आज मी तिला ते पूर्णपणे मोडकळीस आले आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.